बघूया. पण हाच आरोप आहे मला जयेश वाणी तुमच्याकडे यायचा, कारण जयेश वाणी तुम्ही आता ऐकलं असेल शीतल म्हात्रे काय म्हणाल्या तुमच्या पक्षाचे नेते. आणि खरे आम्ही पण बघितलं की जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभा घेत आहेत तिकडे आपल्या पक्षाच्या वतीने मात्र आम्हाला मोठ्या सभा होताना दिसल्या नाहीत, नेते फिरताना दिसले नाहीत, पक्षाचे प्रमुख नेते फिरताना आम्हाला दिसले नाहीत. शीतल म्हात्रे त्यामुळेच म्हणतात की फक्त कलानगरपुरता मर्यादित तुमचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना बळ द्यायला नेत्यांनी जायला हवं. मग नंतर काय होतं, निवडणुका येतात, निकाल येतात आणि मग पुन्हा एक तुमच्याकडनं आरोप केला जातो की मतचोरी झाली, वोट चोरी झाली वगैरे. पण ग्राउंडवर दिसायला हवी ना तुम्ही त्या निवडणुकांमध्ये गांभीर्यपूर्वक लढलात असं. काय झालं, आम्ही वकिलीमध्ये ना कोर्टामध्ये कॉन्ट्रडिक्शन ऑफ स्टेटमेंट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय, की परस्पर विरोधी दोन वक्तव्य करायची. एकीकडे हे म्हणायचं की ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आणि दुसरीकडे नेत्यांनी फिरायचं, म्हणजे नवीन नेते निर्माणच होऊ शकले नाही पाहिजेत. ही भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची स्ट्रॅटेजी असू शकते. आता दोन पातळ्यांवरती आपण ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे. सर, भारतीय जनता पार्टीचं म्हणाल तर भारतीय जनता पार्टीमध्ये नवे विरुद्ध जुने असा अंतर्गत वाद होता. म्हणजे आयात केलेल्या लोकांना घेऊन येऊन तिकीटं दिली गेलेली, यांच्याकडे स्वतःचं नेतृत्व नाही, त्या नेतृत्वात ती शक्ती नाही आणि ते नेतृत्व उभं राहू शकत नव्हतं. नवीन आलेले जे लोक घेतले गेले होते त्यांना नेता म्हणून उभं राहू द्यायचं नव्हतं. म्हणून मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची ही मजबुरी झाली होती की त्यांनी सगळीकडे फिरायचं आणि नव्या विरुद्ध जुन्याच्या संघर्षामध्ये कुठेतरी समन्वय साधता येतोय का आपल्या पदाच्या वजनाने, हा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडनं केला गेला. त्यामुळे त्यांना सगळीकडे फिरावं लागलं. एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणाल तर त्यांच्यासाठीची तर ही अस्तित्वाची निवडणूक होती. कारण ज्या पद्धतीने निवडणुका झाल्यात ती पद्धत जर बघितली, जर निवडणुका एवढ्या सोप्या होत्या किंवा निवडणुका एवढ्या कष्टाच्या होत्या किंवा निवडणुकांसाठी नेत्यांची जर एवढी क्रेडिबिलिटी होती, तर मग एकेका मताला 25-25 हजार रुपये वाटले गेले, याचा अर्थ नेत्यांची क्रेडिबिलिटी महाराष्ट्रातली संपली आहे. ज्याही पक्षाने 25,000 रुपये, 20,000 रुपये, 2,000 रुपये, 200 रुपये वाटले असतील, त्या पक्षाची क्रेडिबिलिटी संपली आहे. म्हणून त्यांच्या नेत्यांना फिरावं लागतं. स्थानिक लेव्हलला त्यांचं नेतृत्व शिल्लक राहिलं नाही, म्हणून आता मोठ्या नेत्यांना फिरावं लागतं. म्हणून तुम्ही फिरला नाही, हेच कारण आहे का जयेश वाणी तुमचे नेते फिरले नाही? माझा मुद्दा फक्त आपण मला प्रश्न विचारा, फक्त विनंती आहे हात जोडून. जी, जी. या उलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं बघा, बीडमध्ये सुषमाताई अंधारे फिरत होत्या, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर होते, अकोल्यामध्ये नितीन बापू देशमुख होते, वाशिम यवतमाळमध्ये संजय देशमुख होते, आपण खाली बघितलं असेल कोकणामध्ये आमचे भास्कर जाधव साहेब होते. ही सगळी मंडळी सतत फिरत होती, यांचा सतत वावर होता. हे स्थानिक लेवलला नेतृत्व उभं करणं. बघा, भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाहीये, हे वारंवार सिद्ध होतं. हा नेत्यांचा पक्ष आहे. इथे वरचे जे नेते असतात ते खाली नेतेच तयार होऊ देत नाहीत, त्यांना त्यांच्या बरोबरीचं कोणी नको असतं. आणि उद्धव ठाकरे शिवसेना हा जो पक्ष आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा नेते तयार करणारा आहे. आताही सर्वाधिक इनकमिंग इतर पक्षांमध्ये आमच्या पक्षातून झालेला आहे. आता प्रवक्ता म्हणून ज्या बसलेत ना, त्या ताई सुद्धा आमच्या पक्षातून तिकडे नेत्या झाल्यात. त्यांना नेता आम्ही केलेलं आहे. आम्ही हा नेता घडवणारा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही नेते घडवलेत यावेळेस. ठीक आहे, ठीक आहे. चला, तुम्ही त्यांना नेते म्हणून ते मान्यता करा, त्यांच्याशी बोलले. पण थोड्या वेळ थांबवतो तुम्हाला सगळ्यांना. विजय वडेट्टीवार बोलतात, तिकडे जाऊया आपण. 100 शहरांमध्ये मतदान होत आहे, किती आकडा तुम्हाला अपेक्षित आहे काँग्रेसला? आम्ही सांगितलं की विदर्भामध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करू आणि विदर्भामध्ये किमान 30 ते 32 नगर परिषदा ह्या काँग्रेसच्या ताब्यात तुम्हाला दिसतील. भाजप 365 दिवस ऍक्टिव्ह मोडवर असतो. आता भाजपनं या मतमोजणीच्या आधीच महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री गडकरी फडणवीस सगळे बावनकुळे मिटिंग घेत आहेत आणि महानगरपालिकेसाठी ऍक्टिव्ह मोडवर आहे. काँग्रेसची काय स्थिती आहे? आम्ही ते कोण म्हणतं ऍक्टिव्ह मोड वगैरे काही नसतं. सत्ता आहे, पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात. त्याच्या सोबतीला सगळी मीडिया आहे, त्यामुळे ते ऍक्टिव्ह मोडवर दिसतात. चला, विजय वडेट्टीवारांचं तेच म्हणणं आहे की कशा प्रकारे कार्यकर्त्यांचं, जसं आता जयेश वाणी यांनी तिथं मत मांडलं, तर स्टुडिओमध्ये आणखी आपल्याकडे 2 पाहुणे जोडले गेलेत. ज्येष्ठ राजकीय पत्रकार द परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या सगळ्या निवडणुकांचं विश्लेषण करण्यासाठी. आणि काल आपण ज्यांच्यासोबत एक्झिट पोल केला होता, अभिजित ब्रह्मनाथकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक देखील आपल्यासोबत जोडले जातात. आणि आपल्यासोबत जोडले जातात अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते. अमोल मिटकरींकडे जातो. अमोल मिटकरीजी,
तुम्ही आमचे एक्झिट पोल बघितलेत काल? हो बघितले. काय वाटतं तुम्हाला? तुमचा तो अंदाज तुम्हाला बरा वाटतोय? तसं होईल असं वाटतंय? नाही, आम्ही मला 2 मिनिटं बोलतो. म्हणजे मला कमलेश सुद्धा थांबवणार नाही तशी अपेक्षा करून म्हणतात. जी, जी. थोडक्यात बोलत तर थांबवणार नाही. हॅलो, थोडक्यात बोलत तर थांबवणार नाही अमोलजी. एका सेकंदात सांगतो की जी, जी. तुमचा जो एक्झिट पोल आहे, जी. आम्ही समाधानकारक परिस्थितीमध्ये आम्हाला विश्वास आहे. महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्तम परफॉर्मन्स या निवडणुकांच्या निकालामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्र काही ठिकाणी लढलेलो आहोत, काही ठिकाणी स्वबळावर लढलो, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या युत्या झाल्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आम्ही वडेट्टीवार साहेबांसारखे हवेत बाण मारत नाही. आता मी त्यांचं 9.5 वाजताचं स्टेटमेंट नोंदलंय की विदर्भामध्ये 30 ते 32 जागांवर काँग्रेसचा झेंडा असेल असं ते बोलले तुमच्या चॅनलवर. तर मी तुम्हाला हे 10:30-11च्या दरम्यान निकालाचे जसे कल येतील किंवा निकालाच्या अंती मी तुम्हाला स्पष्ट करून सांगेन. तुर्तास तरी तुम्ही जे काल एक्झिट पोल दाखवलेत, आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जो काही यामध्ये परफॉर्मन्स असेल तो उत्तम राहणार आहे एवढं मात्र मी तुम्हाला आज सुरुवातीला सांगतो. बरं बरं. आता आगामी काळासाठी तुम्हाला या निवडणुकांचा परफॉर्मन्स खूप गरजेचा असणार आहे अमोल मिटकरीजी. बार्गेन करावं लागणार आहे तुम्हाला. किरण तारे आणि अभिजितजी तुमचे स्वागत आहे. काय आजच्या निकालांकडे? मी म्हटलं सेमीफायनल आहे, विश्वास पाठक म्हणतात सेमीफायनल नाही, आम्ही 24/7 इलेक्शन मोडला असतो. पण आगामी महापालिकेच्या निवडणुका किरण पाहता बार्गेनिंग पॉवर कोणाची असणार हे ठरवणार आहे ना. आपल्याला त्याची चुणूक बघायला मिळाली. ज्या प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये म्हणजे कुठे रावण, कुठे अतिप्रसंग वगैरे सगळं बघायला मिळतं. आता ते म्हणतात सगळं ठीक झालं, निवडणुका झाल्यात, पण ती झालंय तो एक प्रकारे म्हणजे मिठाचा खडा म्हणणार नाही त्या म्हणाल्यात तसं, पण हळूहळू कुठेतरी ते ताणाताणी सुरू झालेली आहे. नक्कीच काय होतं ना की युतीमध्येच भांडणं लागलीत असं आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे महायुती एकसंध राहिली काय निवडणुकीमध्ये तर नाही राहिली. निलेश राणेंनी जाऊन रेड मारणं आमदाराच्या घरामध्ये किंवा भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी जाणं, पैसे जमा करणं, पैसे गोळा करणं, या सगळ्या गोष्टी बघता या निवडणुकीचा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी पहिली गोष्ट. म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत, महाराष्ट्राने त्यांना ऍक्सेप्ट केलंय की नाही हे सिद्ध करणारी ही निवडणूक आहे पहिली गोष्ट. दुसरं युतीमध्ये पण ते म्हणतात ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्याच्यातनं असं दोघांचं म्हणणं आहे. ऑलरेडी कसं काल एक्झिट पोल ऑलरेडी आलेले आहेत. हो. नाही बघू ना आता निकाल येतीलच ना. आता थोडं थांबू तासभर. कार्यकर्त्याची निवडणूक जरी असली म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक आहे असं सगळेच म्हणतात. म्हणजे कुठल्याही नेत्याला विचारलं तर नेता प्रत्येक म्हणत असतो मी कार्यकर्ताच आहे, स्वतःला नेता कोणीच म्हणत नाही. पण ही निवडणूक ज्या पद्धतीने देवेंद्र मला इंटरेस्टिंग मगाशी एक ना शीतल म्हात्रे म्हणाल्या मगाशी की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्या पुढे जाऊन हे म्हटलं की एकनाथ शिंदे स्वतःला कार्यकर्त्याच समजतात. त्यामुळे नाही पण हे त्याने अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला तो व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी नेहमीच सांगितलेलं आहे की मी अजूनही मला कार्यकर्ता म्हणवतो, मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, हे त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं. म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक म्हणजे नेत्यांचीच निवडणूक, नेते स्वतःला कार्यकर्ता मानतात. याच्यातला अर्थ काय तो आपण लक्षात घ्या. काय काय अभिजित? मला एक मुद्दा जोडायचा, जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येईल त्यावेळेला नेत्यांनी जाऊ नये, पदाधिकाऱ्यांनी जाऊ नये असं नाही, आणि मग त्यावेळेला ते नदारद राहिले तर मग नेत्यांच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांनी राबायचं. त्यावेळेला आपण म्हणणार की सतरंजी उसरायलाच कार्यकर्ते आहेत का? मुद्दा हा आहे की जेव्हा ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर त्यांच्यासाठी नेता जातो की नाही हेही महत्वाचं आहे. अगदी. आणि या निवडणुकांमध्ये मला जितके सत्ताधारी निवडणुकीत सक्रिय दिसले तेवढे जमिनीवर विरोधी पक्षातले कोणीच दिसले नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा अपवाद सोडला तर मला सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे जे वरिष्ठ नेते आहेत हे कुठं मला प्रचारात दिसलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. भाऊसाहेब आणि जयेश आणि हा वारंवार म्हणजे बघा, म्हणजे आम्ही बघितलं ही गोष्ट. तुम्ही म्हणता की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, पण आता जसं जयेश अभिजित ब्रह्मनाथकर म्हणाले ना की कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांना जावं लागेल ना, तिथे किमान तोंड टेकला तरी जावं, तिकडे फिरावं, असं तर केलं पाहिजे तिकडे. मी अभिजितजींना उत्तर देतो. कदाचित अभिजित ब्रह्मनाथकरांना कल्पना नाही, इथे किरण तारे सर आहेत, तुम्ही आणि मी आपण सोबत पत्रकारिता केली आहे अनेक वर्ष, अनेक दशकं म्हणूयात. बाकी सगळी ज्येष्ठ आहेत, म्हणजे पाठक सर पण ज्येष्ठ आहेत आणि मिटकरी साहेब पण ज्येष्ठ आहेत. मला खरंच सांगा, आपण इतके वर्ष झाले निवडणुका कव्हर केल्यात, इतक्या जवळून आपण निवडणुका बघितल्या, अशा पद्धतीच्या निवडणुका ह्या पूर्वी कधी झाल्या होत्या हो? कुठे मुख्यमंत्री फिरत होते? पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कुठे फिरताना बघितलं? विलासराव देशमुखांना कधी फिरताना बघितलं? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. एक पत्रकार म्हणून सांगतो हे जे आहे ना, उद्धव ठाकरेंना मंत्रालयात फिरता येत नाही पाहिजे. जयेश, माझ्या काही comments ही एक एडिटोरियल कमेंट होती माझी.
हा अच्छा अच्छा तुम्ही बोलताय सर मी sorry, बोलतोय, मला क्षमा करा. आपण इतके वर्ष झाले आपण मला काय वाटलं कुणीतरी बोलतंय इथे दिसत नाही मला समोर म्हणून नाही, नाही, बरं